आता सहकार नव्हे, आम्ही अडकलो, सहारा द्या, अशी चळवळ. राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला. राज ठाकरेंनी किती सहकार संस्था उभ्या केल्या? अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल. अजित पवार मित्रमंडळ कमळावर लढेल. रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा अजितदादा मित्रमंडळ असा उल्लेख. रोहित पवार बच्चा आहे, त्यांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील. अजितदादांचं प्रत्युत्तर. सध्या नेते लाचार, मिंधे पैशांनी वेडे झालेले आहेत. त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचं खरमरीत भाष्य. बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. मात्र उद्धव ठाकरेंना संधी मिळाली तेव्हा टुणकन उडी मारून ते मुख्यमंत्री बनले. शिंदेंचा टोला. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांवर काय बोलावं? योग्य वेळी बोलेन तेव्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मुख्यमंत्र्यांची ठाकरे गटावर निशाणा. मनसेची लोकसभेसाठी संभाव्य 14 उमेदवारांची यादी TV9 मराठीकडे. अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार. सूत्रांची माहिती. मनसेकडून लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजू पाटील, बाळा नांदगावकर, वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची नावं चर्चेत. सूत्रांची माहिती. नवनीत राणा 6 महिन्यांमध्ये जेलमध्ये जाणार. सध्या राणा मुलुंड कोर्टामध्ये गिरट्या घालतायत. प्रकाश आंबेडकरांचं भाकीत. यंदा कुणीही मागच्या दारानं भाजपला मदत करणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर रोख कुणाकडे, राऊतांनी सांगावं. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा शुभारंभ. मुख्यमंत्री शिंदे, शरद पवार, उदय सामंत हजर. मात्र अजित पवारांची कार्यक्रमाला दांडी. मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देणं शक्य नाही. आम्ही ते होऊ देणार नाही. छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा. कुणीही आडवं आलं तरी ओबीसीमधून सरसकट आरक्षण घेऊनच राहणार. जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. पंढरपूरमध्ये आज ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन. भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा मराठा आंदोलकांचा इशारा. तर भुजबळांच्या सुरक्षेमध्ये वाढ. कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार. संभाजीराजेंकडून कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. 2009ला दिलेली जखम अजून विसरलेलो नाही. संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य. शिवरायांची वाघनखं एप्रिल-मे मध्ये येणार. ब्रिटन सरकारकडून अद्याप प्रक्रिया सुरूच. तर नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला. सुधीर भाऊ, वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? वडेट्टीवारांचा सवाल.